हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बाईट ट्रॅक. मी प्रेम येरुंकर. आय टी रिलेटेड जे काही टॉपिक्स किंवा कन्सेप्ट्स असतील ते जास्त टाईम न घेता मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात व्हिडिओला, आजच्या या लेक्चरला. तर आजचा आपला टॉपिक आहे एन्सेम्बल लर्निंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथं मी एक सिम्पल डायग्राम काढलेली आहे. त्याच्या आतमध्ये एक ट्रेनिंग डेटा आहे. हे काही L1, L2, L3, L4, L5 आणि एक L स्टार आहे. राईट. ट्रेनिंग डेटा म्हणजे काय? ट्रेनिंग डेटा म्हणजे काय? ट्रेनिंग डेटामध्ये काही मॉडेल्स असतात. त्या मॉडेल्सला आपण टीच करण्यासाठी आपण ट्रेनिंग डेटा यूज करतो. म्हणजे इन शॉर्टमध्ये ट्रेनिंग डेटामध्ये काही मॉडेल्स असतात, त्यांना टीच करतो, त्यांना शिकवतो, त्यांना ट्रेन करतो आपण, की बाबा तुम्हाला एखादा वर्क आला किंवा एखादी सिच्युएशन आली तेव्हा तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे, कसा रेस्पॉन्ड केला पाहिजे. ठीक आहे, हे आपण मॉडेल्सला टीच करतो, त्यांना फीड करतो, त्यांना डेटा फीड करतो, ट्रेन करतो आपण त्यांना. ह्याच ट्रेनिंग डेटामधून हे काही मॉडेल्स आहेत. हा एक मॉडेल आहे, हा एक मॉडेल आहे, हा एक आणि हा एक, असे हे 5 मॉडेल आहेत. L1, L2, L3, L4, L5. याच्यामध्ये एक वेगळी कॅपेबिलिटी असेल, याच्यामध्ये वेगळी कॅपेबिलिटी असेल, याच्यामध्ये वेगळी कॅपेबिलिटी असेल आणि यांच्यामध्ये कॅपेबिलिटी म्हणजे काही डेटा त्यांना काही ट्रेनिंग दिलेली आहे, डेटा त्यांच्यामध्ये फीड केलेला आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्यांचा डेटा, ठीक आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळा ट्रेनिंग डेटा असेल. या सर्वांची पॉवर L1, L2, L3, L4, L5 सगळ्यांची कॅपेबिलिटी ह्या एकट्या L स्टार मध्ये, त्यालाच आपण एन्सेम्बल लर्निंग असं म्हणतो. एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, आता L1 मध्ये काही काय बोलतात, एक अशी कॅपेबिलिटी आहे की बाबा तो लाईटला सेन्स करू शकतो. ठीक आहे. L2 मध्ये एक अशी कॅपेबिलिटी आहे की तो वेटला सेन्स करू शकतो किंवा वेटला मेजर करू शकतो. ठीक आहे. आता एखादी अशी सिच्युएशन आली की आपल्याला दोन्ही पण मेजर करायचे. ठीक आहे, तर त्या सिच्युएशनला जर आपण L1 ला सांगितलं किंवा L1 मॉडेलला आपण घेतलं आणि सांगितलं की तू वेट मेजर कर, ते पॉसिबल नाही आहे ना. ठीक आहे, तर ह्याच गोष्टीला ओव्हरकम करण्यासाठी आपण एन्सेम्बल लर्निंग हा एक कन्सेप्ट आपण आणलेला आहे. तो काय सांगतो की एकाच मॉडेलवरती तुम्ही डिपेंड राहू नका. राईट. तुम्ही मल्टिपल मॉडेल्सची हेल्प घ्या आणि त्याच्याने एक सिंगल असं एक मॉडेल क्रिएट करा ज्याच्या आतमध्ये या सर्वांची कॅपेबिलिटी असेल. हेच आहे आपलं एन्सेम्बल लर्निंग. ही त्याची वर्किंग. आता आपण त्याचे काही की पॉईंट्स बघूयात, की कंपोनेंट ज्याला आपण म्हणतो ते आपण बघूया. त्याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल मॉडेल, जसं मी बोललो, हाच L स्टार, हाच झाला एन्सेम्बल लर्निंग. ठीक आहे, हाच एक आपला मेन मॉडेल आहे. तर हा काय कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल मॉडेल्स. राईट. मल्टिपल मॉडेल्स आहेत, मल्टिपल डेटा त्यांच्यामध्ये, तो त्यांचा कॉम्बिनेशन हा एक L स्टार आहे, ज्याला आपण L ऑल पण म्हणतो. L स्टारच कन्सिडर करा. राईट. त्याच्यानंतर याचा एन्सेम्बल लर्निंगचं गोल काय, इंटेन्शन काय. जसं आता मी माझं इंटेन्शन सांगितलं. माझं इंटेन्शन काय की कमी टाईममध्ये तुम्हाला नॉलेज गेन करायचं. ठीक आहे, आणि याचं गोल काय, याचं इंटेन्शन काय, परफॉर्मन्सला इम्प्रूव्ह करायचा. राईट ना. परफॉर्मन्स ऑब्व्हियसली इम्प्रूव्ह होतोय. आता याचं काम आणि याचं काम, या 5 जणांचं काम हा एकटा करतोय, परफॉर्मन्स ऑब्व्हियसली इम्प्रूव्ह होणार ना. अशी कोणती सिच्युएशनच येणार नाही की बाबा एक नॉलेजलेस सिनेरिओ तिथं क्रिएट होतोय, असं तर काहीच होणार नाहीये. होपसो तुम्हाला समजतोय. राईट. तर याच्याने परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतोय. आणि जसं मी म्हटलेलं की तो काय स्टेट करतो की डोंट डिपेंड ऑन अ सिंगल मॉडेल. एका मॉडेलवरती डिपेंड राहू नका. मल्टिपल मॉडेलची हेल्प घ्या, स्वतःला ट्रेन करा. आता त्याच्यानंतर काय हेट्रोजिनियस आणि नॉन हेट्रोजिनियस. आता हेट्रोजिनियस आणि नॉन हेट्रोजिनियस काय सांगतो. L1, L2, L3, L4, L5 हे जर वेगवेगळे ऑल्गोरिथमनी ट्रेन झाले असतील, आता ऑब्व्हियसली कोणता ना कोणता तरी ऑल्गोरिथम आपण यूज करणारच एखाद्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. ठीक आहे. जर या सगळ्यांनी वेगवेगळा ऑल्गोरिथम जर यूज केला असेल ना, हे जेवढे सगळे मॉडेल्स आहेत तेवढे सर्वांनी जर वेगवेगळा जर ऑल्गोरिथम यूज केला असेल तर तो हेट्रोजिनियस सिस्टम आपण त्याला म्हणतो. आणि जर समजा ते एकाच मॉडेलने ट्रेन झाले असतील ना, तर तिथं आपण त्याला नॉन हेट्रोजिनियस सिनेरिओ म्हणतो. राईट. तर हेच होतं आपल्या एन्सेम्बल लर्निंगमध्ये. तर आता आपला एक मेन क्वेश्चन राहिला. मेन क्वेश्चन म्हणजे एक्झाममध्ये लिहायचं काय. राईट. सिम्पल आहे. एक्झाममध्ये जस्ट की पॉईंट्स लिहून टाकायचे.
कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल मॉडेल्स ह्यालाच थोडा एलॉंगेट करायचा 2 to 3 लाईन्समध्ये. सेम गोस फॉर दिस, सेम गोस फॉर दिस, सेम गोस फॉर दिस. आणि त्याच्यानंतर वर्किंग लिहायची. जस्ट सिम्पल याला एक्सप्लेन करायचं. अँड दॅट्स इट. हेच होतं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. होप सो तुम्हाला समजले असेल कॉन्सेप्ट. आणि इन केस जर तुम्हाला डाऊट्स असतील तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट्स. ओके, सो वी विल मेट इन द नेक्स्ट व्हिडिओ.